नमस्कार, मी शिवाजी शिंदे. वारल सत्यामध्ये आपलं स्वागत. आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता दावा करण्यात आलाय की रेशनिंग एटीएम मध्ये मिळणार आहे. होय, तसा दावा करण्यात आलाय. एटीएम कार्ड तुम्हाला मिळेल आणि हवं तेव्हा रेशनिंग आणू शकता. पण खरंच या दाव्यात तथ्य आहे का, याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूयात. के लिए आपको लाइन में खड़े होने की कोई जरूरत नहीं है, क्योंकि सरकार ने लॉन्च किया है एक ऐसा एटीएम मशीन जहां से निकलता है आपका राशन. आता बँकांसारखंच रेशन एटीएम येणार आहे. महाराष्ट्रात लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. पण खरंच रेशन आता एटीएम मधून मिळणार आहे का? ग्रामीण भागात हे रेशन एटीएम चालेल का? आणि हे खरंच असेल तर हे कार्ड सगळ्यांनाच मिळणार की फक्त लाभार्थ्यांना, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता एटीएम वर मिळणार रेशन दुकानात चक्रा मारण्याचा त्रास वाचणार. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? क्योंकि सरकार ने लॉन्च किया है एक ऐसा एटीएम मशीन. रेशन आता एटीएम मधून मिळणार असा दावा केल्यामुळं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल. कारण सध्या एटीएम मधून पैसे मिळतात एवढंच आपल्याला माहित होतं. पण आता धान्य मिळणार असल्याचा दावा केल्यामुळं हे एटीएम कसं असेल याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. रेशन एटीएम दुकानाप्रमाणेच गावागावात असणार आहे का? कधीपासून एटीएम रेशन सुरू होणार याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. सरकारकडून एटीएम द्वारे धान्य वितरणाची चाचपणी केली जातीये. नाशिक, ठाणे, नागपुरात प्रायोगिक तत्वावर प्रयोग राबवला जाणार आहे. प्रयोग यशस्वी ठरल्यास देशभरात तो लागू करण्यात येईल. देशात पहिल्यांदाच या प्रयोगासाठी महाराष्ट्राची निवड झाली आहे. 3 जिल्ह्यांच्या पुरवठा विभागानं होकार दिला तर सरकार पुढे काम करेल. सध्या प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबवला जाईल. त्यानंतर एटीएमच्या माध्यमातून रेशन देता येऊ शकतं का हे पाहिलं जाईल. पुढील टप्प्यात प्रत्यक्ष या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची यावर सरकार काम करेल. त्यानंतर लाभार्थ्यांच्या हाती एटीएम कार्ड दिलं जाईल. हे एटीएम कसं काम करेल ते देखील पाहूया. बँकांप्रमाणे रेशनसाठी धान्य एटीएम असेल. लाभार्थ्यांना रेशनचं विशेष एटीएम कार्ड मिळेल. कार्ड स्वाईप करताच रेशनचं धान्य मिळेल. महिन्याला ठराविक कालावधीत धान्य एटीएम मध्ये जाऊन हे कार्ड स्वाईप केल्यानंतर लाभार्थ्यांना त्यांच्या रेशन कार्डावरील कोट्यानुसार रेशन उपलब्ध होईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास लाभार्थ्यांची रेशन दुकानासमोर रांगेत उभं राहण्यापासून मुक्तता होईल. मात्र अजूनही हे रेशन एटीएम सुरू झालेलं नाही. याची चाचपणी सुरू आहे. पण भविष्यात एटीएम वर रेशन मिळणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.